आपण बघत आहोत लोकदर्शन न्यूज चॅनलवरील वणी परिसरातील घडालेल्या घडामोडी। शांततामय वातावरणासाठी पत्रकारांचे सहकार्य आवश्यक, ठाणेदार संजय सोळंके यांचे आवाहन। सुरू असलेले दुर्गोत्सव आणि आगामी लोकशाही महोत्सवाचा आनंद सर्व नागरिकांना घेता यावा यासाठी शांततामय वातावरण अबाधित असणे आवश्यक, यासाठी पत्रकारांचे सहकार्य आवश्यक आहे, अशा अपेक्षा नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार संजय सोळंके यांनी व्यक्त केल्या। ठाणेदार सोळंके हे मारेगाव पोलीस स्टेशनला रुजू होताच त्यांनी काल 7 ऑक्टोबरला सायंकाळी पत्रकारांच्या बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीमध्ये त्यांनी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एकूण सामाजिक परिस्थितीचा आढावा जाणून घेतला। समाजाचा आरसा म्हणून पत्रकारांकडे पाहिल्या जाते, त्यामुळे पत्रकारांनी आपली भूमिका सकारात्मक ठेवून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, अशा अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केल्या। परिचयाच्या देवाणघेवाणीनंतर आयोजित बैठकीची सुरुवात झाली। औपचारिकता म्हणून ज्येष्ठ पत्रकार माणिक कांबळे यांनी स्वागत समारंभाचा प्रस्ताव ठेवला होता। या प्रस्तावास सर्वानुमते मान्यता देण्यात आली। त्यानंतर ठाणेदार संजय सोळंके यांना गुलदस्ता देऊन उपस्थित पत्रकारांनी पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शांतताप्रिय तालुक्यात सामाजिक सलोखा हा कायम अबाधित राहिला आहे। विविध धर्मातील नागरिक सर्व सण उत्सव गुण्या गोविंदाने आणि एकोप्याने साजरे करतात। हा पूर्व इतिहास उपस्थित पत्रकारांनी विशद केला। तसेच निवडणुका सुद्धा शांततामय वातावरणातून पार पडतात। तालुक्यात विविध राजकीय विचारधारा असल्या तरी निवडणुकीनंतर सर्व विसरून एकोपा जपतात, हे या तालुक्याचे वैशिष्ट्य पत्रकार बांधवांनी आढावा सभेत नमूद केले। पोलीस प्रशासनाला नेहमी पत्रकारांचे सहकार्य राहिले आहे आणि यापुढेही सहकार्य कायम राहील असा विश्वास उपस्थित पत्रकारांनी दिला। मात्र पत्रकार बांधवांना सुद्धा प्रशासनाच्या सहकार्याची अपेक्षा आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। पोलीस विभागाचे रजनीकांत पाटील यांनी सर्व पत्रकारांना बैठकीचे निमंत्रण पाठविले होते, त्यामुळे बैठकीला मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते। चहापानानंतर बैठकीची सांगता झाली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.